नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। शेतकऱ्यांचे कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, शिवसेनेचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। मार्च 2025 पूर्वी शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, राज्य सरकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज आज देखील थकबाकी स्वरूपात आहे। सदर कर्ज शेतकरी नियमित भरत असतो, परंतु गेल्या 2 वर्षापासून राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ तसेच वादळ वाऱ्यामुळे शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। कापसाला अपेक्षित मिळालेले नाही, शेतकरी अडचणीत आहेत। विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात घोषणा केली होती की आमचे सरकार आल्यानंतर 100% कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। मात्र जाहीर केलेली कर्जमाफी तात्काळ लागू करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, त्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा अशी मागणी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेली असून त्या संदर्भात आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले। दरम्यान या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, भगवान करंजकाळ, कैलास पाटील, बाबाजी पाटील, आसाराम पाटील, विजय चौधरी, मोहन पाटील, प्रकाश वाघ, राजेंद्र पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या घटक पक्षांसकट 100% शेतीचा सातबारा उतारा कोरा करण्याचं आश्वासन आम्हाला दिलं होतं महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी। त्यामुळे महायुती सरकारला मतदान केलेलं आहे। आज येणाऱ्या कालखंडामध्ये मार्चला शेतकऱ्यांची कर्ज वसुली होणार आहे। शेतकऱ्यांनी 3 लाखापर्यंतचं कर्ज सहकारी बँकांकडून घेतलेलं आहे, राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलेलं आहे आणि हे कर्ज जर माफ झालं नाही तर याचा परिणाम येणाऱ्या खरीप हंगामावर होणार आहे। शेतकऱ्यांची आत्महत्या वाढणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका ज्या महाराष्ट्रातल्या 28 बँका ज्या तोट्यात आहेत, या सगळ्या बँका बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, त्यांचं लायसन्स जप्त होण्याच्या मार्गावर आहे। आज पाहिलं शेतीचं तर गेल्या 2 वर्षापासून शेतीवर नैसर्गिक आपत्ती, वादळ वारा, गारपीट, अवकाळी पाऊस आणि विशेषतः यंदा शेतीला जास्तीच्या पावसामुळे उत्पादनात घट आलेली आहे। हेक्टरी कापसाला 7 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन आलेलं नाही। कुठलाही उत्पादित मालाला भाव मिळालेला नाही, मक्याला नाही, सोयाबीनला नाही, कापसाला नाही, कडधान्यांना नाही, कांद्याला नाही। त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या मनस्थितीत आहेत। विदर्भानंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहेत आणि म्हणून सरकारने दिलेलं आश्वासन पाळावं, शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा। असं न झालं तर जिल्हा बँका या तोट्यात येणार आहेत आणि म्हणून महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसारखं शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी कर्जमाफी देऊन सरकारने दिलेला शब्द पाळला पाहिजे। असं न झाल्यास महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या वाढतील, बँका बंद होतील आणि खरीप हंगाम 25-26वर त्याचा मोठा परिणाम होणार आहे।